नमस्कार सर्वांना. तर आजची व्हिडिओची सुरुवात थोडीफार वेगळी आहे आणि म्हणजे तुम्हाला पण वेगळं वाटेल, की आज व्हिडिओची अशी सुरुवात. तर काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. कारण व्हिडिओला खूप जास्त गॅप झाला आणि बरेच दिवस व्हिडिओ झाले नाहीत. भारतात गेले होते मी, तरी तिथले देखील व्हिडिओज नाहीत. भारतातून परत आले, तरी देखील व्हिडिओज नाही. तर थोड्याफार शंका तुमच्या मनात येऊ शकतात. तर तेच आज मला क्लिअर करायचं होतं. म्हणून म्हटलं एक छोटासा मिनी ब्लॉग घेऊन येते आणि तुम्हाला जे काही परिस्थिती झाली ते तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं. तर झालं असं की मी भारतात गेले होते आणि जाण्यापूर्वी मी खूप जास्त एक्सायटेड होते, खूप हॅपी होते. जसं की सर्व जे भारतीय इथे घरापासून दूर राहतात, तर ते जितके हॅपी असतात आपल्या फॅमिलीला भेटण्यासाठी ज्यावेळेस आपण वर्षातून एकदा जातो. तर तितकेच मी देखील हॅपी होते आणि खूप खुश होऊन मी गेले होते आणि म्हणजे गेले होते आणि सगळ्यात आधी मी ना सासरी जाते. म्हणजे जेव्हा मी इथून भारतात जाते ना, त्यावेळेस पहिल्यांदा मी सासरी जाते. तिथे थोडे दिवस राहते आणि त्यानंतर मग मी माहेरी जाते. असं हा माझा नेहमीचं असतं. तर इथून मी गेले सासरी आणि त्यानंतर माझा लगेच ट्रिप प्लॅन होता माझ्या फ्रेंड्ससोबत आमचा. तर ते तुम्ही पाहिलंत त्याचा एक व्लॉग मी अपलोड केले म्हणजे एक व्हिडिओ त्याचा मी अपलोड केलेला आहे आणि त्याचेच काही पार्ट्स होते जे म्हणजे 2-3 अजून त्याचे पार्ट आहेत ते मी अपलोड केलेले नाही आहेत. व्हिडिओ शूट केलेला आहेत. पण त्यानंतर मग मी ट्रिपवरून आल्यानंतर मग मी माहेरी गेले आणि तिथे गेल्यानंतर मात्र माझी परिस्थिती पूर्ण चेंज झाली. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये खूपच वाईट परिस्थिती झाली म्हणजे. मी माझ्या वडिलांना गमावलंय. जाण्यापूर्वी मी हेच सांगितलं होतं, इथून भारतात जाण्यापूर्वी जो एक माझा व्हिडिओ आलेला आहे, त्यामध्ये मी देखील सांगितलं की पप्पा खूप जास्त वाट पाहत आहेत आणि पप्पा खूप आठवण काढतात माझी. तर आणि नेहमीच त्यांचं असतं की "तू कधी येणार, कधी येणार, कधी येणार, लवकर ये." तर गेले होते मी आणि नेहमी मी डिसेंबरमध्ये जाते. ह्यासाठी जाते म्हणजे एक मायराला सुट्टी पण असते म्हणून पण जाते आणि दुसरं एक मला कारण असतं, की पप्पांचा बर्थडे असतो. तर तो मला कधी मिस करायचा नसतो. त्यामुळे मग मी ती बर्थ डेट अशी म्हणजे मागे-पुढे करून मी नेहमी जात असते आणि यावेळेस पण मी गेले होते. पण होते पप्पा त्यावेळेस आणि अचानक त्यांची तब्येत एकदम डाऊन झाली. एकदम म्हणजे सीरियस झाले आणि ते आता ह्या जगात नाही आहेत. ते आम्हाला सोडून गेलेत. आई-वडील जाणं हा आयुष्यातला खूप मोठा लॉस आहे आणि खरंच त्यांची जागा म्हणजे त्यांचं जे स्थान असतं, ते सबस्टिट्यूट नसतो. म्हणजे त्यांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. आई-वडील हे आई-वडीलच असतात आणि वडिलांचं आणि मुलीचं नातं हे फार वेगळं असतं. मुलगी खूप वडिलांच्या खूप क्लोज असते, खूप जवळ असते आणि मी देखील माझ्या वडिलांच्या खूप जास्त क्लोज होते. आता थोडा वेळ लागेल म्हणजे मला ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागणार आहे. कारण आत्ता सध्या जी परिस्थिती आहे ती मी एक्सेप्ट करत नाही आहे. तर ती एक्सेप्ट करायला मला थोडासा वेळ लागेल सांगायचं की आणि आता म्हणजे अजून काही दिवस थोडासा व्हिडिओला गॅप होईल आणि जे मी तिथे ट्रिपला गेलेले तेव्हा मी जे काही व्हिडिओज काढलेले आहेत, जे व्हिडिओ शूट केलेले आहेत, तर ते मी पोस्ट करेन आता. तर ते फार म्हणजे आधीचं म्हणजे आता डिसेंबरचे ते व्हिडिओज आहेत. सो पण ते मी आत्ता पोस्ट करेन. तर नाहीतर तुम्हाला वाटेल की हे फार जुने व्हिडिओज तू आता का पोस्ट करते? तर असं काही होऊ नये म्हणून मग मला ह्या गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि व्हिडिओज आपले थोडेसे लेट होईल हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर असो, आता जे व्हिडिओज मी शूट केलेले आहेत ते अपलोड करेन आणि ते तुम्ही पहा.